फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचा पाठ। तर या पाठाचे नाव आहे मालतीची चतुराई। तर या पाठाचा थोडक्यात असा परिचय म्हणजे या पाठामध्ये मालतीने एक युक्ती केलेली आहे आणि ती युक्ती तिने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे, असा या पाठाचा थोडक्यात परिचय आहे। तर हा पाठ आपण थोडक्यात समजावून घेऊया। पाठाचं नाव आहे मालतीची चतुराई। मलन्ना शेतावरून घरी आला। तर मलन्ना हा एक शेतकरी होता। त्याने आपली शेतीचे सर्व कामे करून तो घरी आला होता। त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले, त्यांना चारा पाणी दिले। त्याने आपल्या बैलांना चारा पाणी देऊन गोठ्यामध्ये बांधले होते। हातपाय धुवून तो घरात गेला। त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती। शेतातील कामे केल्यानंतर त्याचे जे काही हातपाय होते ते खराब झालेले होते, मग तो हातपाय धुवून घरात आला होता। त्याची पत्नी मालती हिने जेवणासाठी भाजी भाकरी केली होती। दोघांनीही जेवण केले। मलन्ना शेतातील कामाने खूप दमला होता। अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली। साहजिकच शेतातील कामे ही किती कष्टाची आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे। ही कष्टाची कामे करून तो खूप दमलेला होता आणि जेवण करून मग तो अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली। सकाळी तो लवकर उठला, बाहेर आला, पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब। पण रात्री लवकर झोपल्यामुळे मलन्ना हा सकाळी लवकर उठला, बाहेर आला, पाहतो तर काय, गोठ्यामध्ये एकच बैल होता आणि दुसरा बैल त्याचा गायब झालेला होता, म्हणजे हरवलेला होता। अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मग मलन्नाने मालतीला विचारले। तो सकाळी उठून गोठ्यात आला, मग गोठ्यात त्याला एकच बैल दिसला आणि दुसरा बैल त्याला दिसला नाही, म्हणून तो खूप घाबरला आणि घाबरल्यामुळे त्याने मालतीला विचारले आणि मालती झटकन घराबाहेर आली। मालतीला त्याने सांगितले की आपला एक बैल गोठ्यामध्ये नाही आहे आणि एकच बैल गोठ्यामध्ये आहे। हे ऐकून मालतीला आश्चर्य वाटले। मलन्नाने घाबरून मालतीला विचारले। मालती झटकन बाहेर आली, तिलाही या गोष्टीचे नवल वाटले। मलन्नाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला। गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना। दोघेही खूप थकले, घरी आले। आता काय करावे? बैल कोठे गेला असेल? एकच बैल। मलन्ना आणि मालतीने त्यांचा हरवलेला जो काही बैल होता त्या बैलाचा त्यांनी गावभर शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो बैल त्यांना काही सापडला नाही। दोघेही खूप थकल्यामुळे ते घरी आले आणि आता काय करावे? बैल कुठे गेला असेल? एकच बैल आहे, एका बैलावर शेती कशी करायची असा प्रश्न त्यांना पडला। नंतर मलन्ना ह्या सर्व विचारांनी मलन्ना काय डोक्याला हात लावून बसला। आता डोक्याला हात लावून बसणे म्हणजे काय? विचारात पडणे। मलन्ना डोक्याला हात लावून बसला। 3-4 दिवस गेले। मलन्ना मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करू। मालती म्हणाली, खरं आहे तुमचं, एका बैलावर नांगरणी कशी करायची? मग मलन्ना मालतीला म्हणतो की आपण तालुक्याच्या ठिकाणी जाऊ, तिथे बैलांचा बाजार भरतो, त्या बाजारामध्ये गुरांचा म्हणजे जनावरांचा बाजार भरतो, तिथे आपण एक आपल्या बैलाला शोभेल असा जोडीला जोडी आपण एक बैल तिथे खरेदी करू। मालती म्हणाली, खरं आहे तुमचं, एका बैलावर आपण शेती कशी करायची? दोघे तालुक्याला आले। गुरांचा मोठा बाजार भरला होता। बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती। आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले। दोघे तालुक्याच्या ठिकाणी आले। गुरांचा बाजार तिथे भरलेला होता। बाजारामध्ये जनावरांची काय खरेदी विक्री चालू होती आणि ते पण त्यांच्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल त्या बाजारात शोधत होते आणि दोघे पण त्या बाजारामध्ये फिरू लागले। तेवढ्यात त्यांचा हरवलेला बैल दिसला। मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला। ते दोघे झटकन बैलाजवळ पोचले। हा तर आमचा बैल।
म्हणजे हरवलेला बैल त्यांना दिसल्यामुळे ते लगेच त्या बैलाजवळ पोहोचले आणि म्हणतात, हा आमचा बैल आहे. असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले म्हणजे प्रेमाने थोपाटणे. आता त्यांना त्यांचा बैल दिसल्यामुळे मालतीने त्या बैलाला प्रेमाने थोपाटले. या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिला त्यांचा बैल दिसल्यामुळे तिने त्या बाजारामध्ये आरडाओरडा करायला सुरुवात केली. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. म्हणजे ज्या चोराने त्यांचा बैल चोरला होता तो मनातून अतिशय घाबरला होता, पण तो अजून या मालतीशी अजून भांडू लागला. तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. म्हणजे तो चोर मालतीला त्यांना म्हणत असे की हा बैल माझा आहे, मी त्याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगाव करू लागला. आणि असा कांगाव करू लागल्यामुळे लोकांची जी काही गर्दी आहे ती त्या बैलाभोवती जमली. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही, काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलांच्या डोळ्यावर हात धरला. म्हणजे एवढं सर्व सांगूनही तो चोर अजून आरडाओरडा करत होता आणि त्यांच्याशी भांडत असे. मग मालतीच्या लक्षात आले की हा चोर आपला बैल काही सहजासहजी देणार नाही. मग मालतीने एक युक्ती केली. सांगा बरं, म्हणजे ती त्या चोराला म्हणते, सांगा बरं याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, याचा माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. मग मालतीने त्या बैलांच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि चोराला विचारले, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा आहे की उजवा आहे? तेव्हा तो चोर बोलतो की या बैलाचा डावा डोळा अधू आहे, पण त्या बैलाचा एकही डोळा अधू नसतो. नक्की ना? मग मालती त्याला विचारते, नक्की ना बैलाचा डावा डोळा अधू असेल? असा तो अंदाजी सांगतो की बैलाचा डावा डोळा अधू असेल. हा तर बैल तुझा नाही, तर तो माझा आहे, मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. म्हणजे मालती जे काही सांगत होती तिच्या सांगण्यावरून त्याच्या लक्षात आले की याचा उजवा डोळा अधू असेल. मग त्यांनी आधी काय सांगितलं की बैलाचा डावा डोळा अधू असेल, पण त्याचा एकही डोळा अधू नसतो. मग तो सांगतो की त्याचा उजवा डोळा अधू असेल. नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे, चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मलन्ना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. म्हणजे ही युक्ती केल्यामुळे त्यांना त्यांचा बैल पटकन मिळाला आणि नंतर चोराला घेऊन पोलीस गेले आणि मग मलन्ना आणि मालती आनंदाने घरी आले. आता या पाठाखाली काही शब्दार्थ आहेत ते बघूया. थकून जाणे, खूप दमणे, डोक्याला हात लावणे, विचारात पडणे, अंजारणे गोंजारणे, प्रेमाने थोपाटणे, कांगावा करणे, खरे बोलण्याचा आव आणणे, सहजासहजी म्हणजे त्रास न होता, भंबेरी उडणे, खूप गोंधळून जाणे, लबाडी खोटेपणा. तर हा पाठ आपण इथे थोडक्यात समजावून घेतला आणि त्याच्या खाली जे काही शब्दार्थ आहे ते पण आपण समजावून घेतले. आणि आता या पाठाखाली दिलेला आहे स्वाध्याय. तर त्याच्या खाली हा स्वाध्याय आपण थोडक्यात समजावून घेऊया. तर आहे स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
तर प्रश्न पहिला आहे अ आकडा, मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले? तर उत्तर, मलन्नाने रात्री दोन्ही बैल गोठ्यात बांधले होते. सकाळी उठून बघतो तर एक बैल गायब झालेला असतो. मलन्नाने घाबरून मालतीला विचारले. हे ऐकताच मालतीला या गोष्टीचे नवल वाटले. दुसरा आहे, मलन्ना डोक्याला हात लावून का बसला? तर उत्तर, हरवलेल्या बैलाचा शोध घेऊनही बैल सापडला नाही. आता काय करावे? बैल कोठे गेला असेल? एकच बैल शेती कशी करायची? या विचारांनी मलन्ना डोक्याला हात लावून बसला. प्रश्न तिसरा आहे, बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला? उत्तर, मालतीने आरडाओरडा केला. या माणसाने आमचा बैल चोरला आहे. हे ऐकून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. प्रश्न चौथा, मालतीने युक्ती करायचे का ठरवले? उत्तर, हा चोर आपला चोरलेला बैल सहजासहजी देणार नाही, म्हणून मालतीने युक्ती करायचे ठरवले. प्रश्न पाचवा आहे, मालतीने कोणती युक्ती केली? उत्तर, मालतीने बैलाच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि विचारलं चोराला, याचा कोणता डोळा अधू आहे? तर चोराने डावा डोळा अधू आहे असे सांगितले. पण बैलाचा एकही डोळा अधू नव्हता. हे सर्व प्रश्न विचारून चोर गोंधळून गेला आणि घाबरला. अशी युक्ती मालतीने केली. पुढचा प्रश्न आहे, चोराची भंबेरी का उडाली? तर उत्तर, या बैलाचे दोन्हीही डोळे चांगले आहेत. हे ऐकता चोराची भंबेरी उडाली. प्रश्न दुसरा आहे, रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. अ आकडा, मालती टिंब बाहेर आली घराबाहेर. आ, एका बैलावर टिंब कशी करायची? शेती. ई, तेवढ्यात मालतीला त्यांचा टिंब बैल दिसला, हरवलेला. ई, बैलाभोवती लोकांची टिंब जमली, गर्दी. उ आकडा, सगळ्यांनी मालतीच्या टिंब कौतुक केले. उत्तर आहे चतुराईचे. प्रश्न तिसरा आहे, पटकन झटकन यासारखे आणखी शब्द लिहा. तर खटकन, मटकन असे शब्द आपण लिहू शकतो. प्रश्न चौथा, आरडाओरडा, सहजासहजी हे जोड शब्द आलेली पाठातील वाक्य लिहा. तर पहिलं, बैल दिसताच मालतीने आरडाओरडा करायला सुरुवात केली. 2, सहजासहजी, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. प्रश्न 5वा आहे, मालतीच्या चतुराईचे सर्वांनी कौतुक केले. तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक कधी झाले आहे का? घरी व वर्गात सांगा. म्हणजे ते तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न 6वा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा. तर पहिला आहे खरेदी, विक्री. दुसरा, लहान, मोठा. तिसरा, डावा, उजवा. प्रश्न 7वा आहे, खालील शब्द असेच लिहा. तर हे काही जे शब्द दिलेले आहे हे शब्द असेच लिहायचे आहे, काना मात्रा वेलांटी न चुकता. दोन्ही, गोष्टी, विक्री, निरीक्षण, गर्दी, स्त्री असे हे शब्द दिलेले आहे. तर हा पाठ आपण इथे थोडक्यात समजावून घेतला आणि त्या पाठाखालील प्रश्नांची उत्तरेही आपण समजावून घेतले. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.